या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेच्या सहसचिव त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक देखील सोनल बुंदेले मॅडम आपल्यासोबत असणार आहेत। मॅडम स्वागत आहे लाईव्ह महाराष्ट्र जोड न्यूजमध्ये। आरणसारख्या ग्रामीण भागामध्ये ही पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा भरते, खास करून यशोदा गुरुकुलमध्ये काय भावना आहेत आपल्या? याआधी देखील मी भरपूरदा सोलापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेसाठी आलेली आहे। स्पर्धा या अतिशय उत्कृष्टरित्या ऑर्गनाईज केलेल्या आहेत। मी स्वतः धनुर्विद्या संघटनेवर संघटनात्मक बरेच वर्षापासून कार्य करीत आहे। तर आज ज्या स्पर्धा आहेत ह्या 15 वर्षीय वयोगट जो आहे त्याच्यामधील होतात आहे आणि त्यामध्ये इंडियन राऊंड हा प्रकारापासून आपण सुरुवात केली आहे। अजून पुढे 2 दिवस रिकर्व आणि कंपाऊंड या प्रकारामध्ये या स्पर्धा होणार आहेत। आजच्या या स्पर्धेमध्ये जवळजवळ 150 ते 200च्या खेळाडूंच्या मध्ये मुलं मुलीं मिळून सहभाग घेतलेला आहे। खेळाडूंची जिद्द, प्रशिक्षकांचे जे परिश्रम आहेत आणि पालकांचा जो विश्वास धनुर्विद्या क्षेत्रावर आहे त्यामुळे आज ह्या स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या आणि उत्कृष्ट अशा गुणांकनाने येतात आहे असं दिसत आहे। नियोजनाबद्दल म्हटलं तर अतिशय उत्कृष्ट असं नियोजन, भव्य दिव्य असं मैदान आणि खेळाला पूरक जेणेकरून गुणांकन खूप चांगलं येईल अशा पद्धतीचं नियोजन इथे केलेली आहे। जेवणाची व्यवस्था, पंचांची व्यवस्था अतिशय उत्कृष्ट केली आहे। सर मॅडम, खरं तर धनुर्विद्या संघटनेमध्ये आता थोडंसं तू मैमय पण काही गोष्टीवरून म्हणजे व्हायचं असं बाहेर चर्चेलं जातं आहे। नेमकं मग काय नेमका हा जो तू मैमय चालू आहे ते नेमकं थांबणार आहे का सुरू झालं आहे, की नेमकं स्पर्धेच्या किंवा खेळाडूच्या दृष्टिकोनातून काय आगामी निर्णय घेतले जाणार आहेत का, आणि ते कोणते निर्णय असं आपल्याला वाटतं? सर खेळामध्ये खेळ हा खेळाच्या भावनेनेच खेळला जातो आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर छोट्या मोठ्या काय असेल त्याच्यावर तोडगा अवश्य निघेल। इंडियन राऊंडच्या बाबतीत मध्यंतरी खेळाडूंना थोडंसं अनेक त्रासांना सामोरं जावं लागलं होतं, खास करून विशेष प्रयत्न देखील झाले होते। प्रशासनापर्यंत संघटना पोचली नाही असं देखील बोललं जात होतं, परंतु आता ग्रामीण भागामध्ये इंडियन राऊंड जास्त प्रचलित आहे। काय नेमकी ध्येय धोरणं काय असावेत? योग्य त्या अशा त्यावेळी काही पत्र आपल्याकडून गेली होती, त्याला पाहिजे तेवढा तसा प्रतिसाद सर्व बाजूनी पाहिजे होता तेवढा 100% नाही मिळाला। पण ज्या ज्या ठिकाणी योग्य असं आमच्याकडे आलं तेव्हा आम्ही त्या गोष्टीचा नक्कीच पाठपुरावा घेतला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये स्वतः उपाध्यक्ष रणदिवे सर असतील, आमचे क्रीडा OSD आहेत रणजित चांबले सर यांनी स्वतः फार जवळून त्याचा पाठपुरावा घेतला आणि त्या गोष्टीला घडवून आणलं आहे। सर आगामी इन फ्युचर 5% रिझर्वेशन खास करून इंडियन राऊंडसाठी ते होईल का निश्चितपणानं? सध्या तरी निश्चितपणानं होत आहे 99% असंच आम्ही धरून चाललेलो आहे, कारण तशा पद्धतीचं स्टेटमेंट सुद्धा क्रीडा मंत्र्यांनी मागेच दिलेलं आहे। जर समजा नाही झालं, आता जे काय मागच्या हे 2-3 वर्षापासून हे सगळं रखडलेली प्रोसेस आहे, समजा आणखी नाही झालं तर क्रीडा संघटना त्यावरती नेमकं कोणत्या पद्धतीनं आवाज उठवणार आहे, त्यासाठी काय आंदोलनं उपोषणं करणार आहे का? अशी तयारी पूर्वीच महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेतले ज्येष्ठ पदाधिकारी जे आहेत क्षीरसागर सर त्यांनी दाखवलेली आहे। महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे इतर जिल्ह्यांचे सचिव देखील जेव्हाही कधी ज्याही माध्यमातून क्रीडा मंत्र्यांपर्यंत ह्या माहिती देता आली किंवा क्रीडा संचालनालयापर्यंत ही माहिती त्यांचा पाठपुरावा केला गेला, त्यासाठी प्रत्येक जिल्हा आपापल्या पद्धतीने परिश्रम घेतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन या गोष्टीचा पाठपुरावा घेऊ आणि गरज पडल्यास आम्ही आंदोलन देखील करायची तयारी दाखवू। तुम्ही म्हणजे खास करून शहराकडून बिलॉंग करता, म्हणजे सिटी लेवलच्या स्पर्धा आणि ग्रामीण भागातल्या स्पर्धा यातलं वातावरण खेळाडूंसाठी काय कोणतं पूरक असेल असं वाटतंय, किंवा जास्त खेळाडूंचा जो परफॉर्मन्स आहे तो कुठल्या भागावरती लेवलवरती जास्त येतो असं वाटतं? हल्ली सर रिझल्ट जर धनुर्विद्यातला बघितला तर तो नेहमी ग्रामीण भागातनं जास्त मिळालेला आहे। त्यामुळे मी स्वतः देखील एक ग्रामीण भागातनं खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले, नंतर प्रशिक्षक आणि आता पंच घडले, पण आता सगळीकडे रिझल्ट जे आहेत ते सगळे यायला लागले आहेत। माझा भर
पर्सनली स्वतः मी ग्रामीण भागात नसल्यामुळे ह्याकडे जास्त असेल. आणि आज सकाळपासून जे मी पालकांचं मनोगत ऐकतेय किंवा त्यांच्या प्रतिक्रिया जी ऐकतेय, ते सगळे पालक खूप खुश आहे. इथे मिळणारा जो ॲटमॉस्फिअर त्यांना मिळतोय किंवा जे वातावरण मिळते, जे शुद्ध हवा मिळते आहे आणि भव्य दिव्य जे असं मैदान आहे, सगळीकडून ग्रीनरी जी आहे, झाडं वृक्ष सगळीकडे लागलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा अजून जास्त फायदा होत आहे. इंडियन राऊंडच्या बाबतीत शेवटचा प्रश्न मॅडम, खास तर गेल्या 5-10 वर्षात आपण पाहिलं की अबाउट 310 अराउंड असं किंवा 325 पर्यंत असा स्कोर जात होता. पण आता जे हे जनरेशन येतंय ते आता 345 350 पर्यंत सुद्धा स्कोर मारतात. काय नेमकं या मागचं फिजिकली म्हणायचं, सायकोलॉजिकली म्हणायचं की प्रशिक्षण तेवढं आता प्रगत होत चाललंय असं म्हणायचं? सर, सध्या बघितलं तर खेळाडू स्वतः अवेअरनेस जो आहे तो खूप वाढलेला आहे खेळाबाबतीचाच. भारतीय खेल प्राधिकरण म्हणा किंवा आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया म्हणा आणि खेळ सुद्धा म्हणा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणा, सगळ्यांना खेळाला वातावरण पूरक असं निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे पालकांचा देखील कल वाढलेला आहे. तो एक खूप मोठा परिणाम झाला आहे. दुसरं, आता AI म्हणा किंवा जी स्पोर्ट्स सायन्स टेक्नॉलॉजी जी आहे ती डेव्हलप झाली आहे. त्याच्यामुळं खेळाडूंचा जो रिझल्ट आहे तो टेक्निकली खूप जास्त व्यवस्थित काढण्यात मदत होती आहे. त्याच्यामुळे इंडियन राऊंडमध्ये देखील आणि रिकर कंपाऊंडमध्ये तर अजूनच जास्त. आणि त्याचाच रिझल्ट असा आहे की महाराष्ट्रातील बहुतांश खेळाडू हे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जात आहेत आणि इंडियाच्या टीममध्ये साधारणतः 50 ते 70% आपला सहभाग नोंदवित आहेत. तर महाराष्ट्रातील खेळाडू हे फक्त राज्यापुरतं मर्यादित नाही, तर देश पातळीवर सुद्धा मर्यादित नाही, तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरची महाराष्ट्राचा झेंडा चांगल्या पद्धतीनं फडकतोय. कारण त्याला अनेक सपोर्टिव्ह सिस्टीम असतील, मग ते आत्ता जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली AI सिस्टीम असेल किंवा मुलांचं सायकोलॉजिकल, फिजिकल आणि ट्रेनिंगमध्ये होत असलेली सुधारणा, यामुळे हा सगळा रिझल्ट येतोय. आता अरुणच्या यशोदा गुरुकुलमधली काही स्पर्धेची आपण क्षणचित्र पाहूयात. धन्यवाद मॅडम. तर आपल्यासोबत आता या कॉम्पिटिशनचे टेक्निकल डायरेक्टर किंवा सर्वसर्वे अभिजित दळवी असणार आहेत. त्यांच्याकडून आपण या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून. सर, स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र 2. नमस्कार सर. काय सांगाल, आता आरणला ही स्पर्धा होती अनेक वर्षानंतर, काय अनुभव आणि कशा पद्धतीनं भावना आहेत नेमक्या आपल्या? खूपच छान स्पर्धा ऑर्गनाईज झालेली आहे. प्रिमायसेस छोटे जो ग्रुप आहे हा मिनीचा अंडर 15, त्यांच्याकरिता जे एकतर ऐतिहासिक नगरी संतांची भूमी या ठिकाणी जे स्पर्धा घेतलेली आहे, आम्हाला थोडक्यात सकाळी सरांनी माहिती दिली या भूमीबद्दल. मुलांना त्यांच्या ज्ञानातही भर पडली की कशासाठी आरणला ओळखलं जातं. आणि छान प्रिमायसेसमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. चांगलं वातावरण आहे. जरी ऊन दिसत असलं तरी इतकं ऊन नाही लागत आहे. त्यामुळं खेळाडूंना खेळण्यासाठी आनंद वाटत आहे. खूपच चांगल्या पद्धतीचं काळजी घेऊन महाग सरून बसा. तर सध्या तरी आता ग्रामीण भागात मधून स्पर्धा होत असतात आणि ग्रामीण भागातले धनुर्धर मोठ्या प्रमाणात तयारी झाल्याचं गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय. मात्र इंडियन राऊंडच्या बाबतीत काही निर्णय थोडेसे एका चुकीच्या दिशेनं रिझर्वेशनच्या बाबतीत गेला असं म्हटलं तर चालतं, वावगं ठरणार नाही. पण त्यावरती काय संघटना प्रयत्न करणार आहे का? इंडियन राऊंडचा जो निर्णय होता त्याच्यामध्ये आता चेंज झालेला आहे. पुन्हा नव्यानं इंडियन राऊंडसाठी 5% आरक्षणामध्ये तो गणला जातोय. बरं आता तो तर निर्णय आता कम्प्लीट झालेला आहे. बऱ्याच मुलांचं आरक्षण पुन्हा नव्यानं व्हेरिफिकेशन होत आहे. आता ग्रामीण भागातले धनुर्धर आता वेगळ्या क्षमतेवरती आता उतरायला लागलेलं आपल्याला पाहायला मिळायला लागलं. इंडियन राऊंडचा स्कोर पण चांगला निघतोय, रिकर्वचा पण निघतोय आणि कंपाऊंडचा पण निघतोय. आणि यामध्ये इतर राज्याच्या बाबतीत महाराष्ट्र सुद्धा आता अग्रेसर असल्याचं पाहायला मिळते. ह्या सगळ्या यशामागं संघटना असेल, प्रशिक्षक असेल, हे सगळे कार्यरत करतायत. पण पालक कुठंतरी कमी पडतायत का, किंवा संघटना काही टेक्निकली बाबी असतील किंवा इकॉनॉमिकली सपोर्ट असेल, या बाबतीत कुठं कमी पडते असं वाटतंय का? सध्याच्या घडीला तर आपला महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये नाही म्हणता ऑल वर्ल्डमध्ये जवळजवळ आपले महाराष्ट्राचे खेळाडू टॉप लेवलला कामगिरी करत आहेत. पालकही त्यांना चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत आहेत. कारण जे काही 10-20 वर्षामागे पाहिलं आणि आजच्या घडीला पाहिलं, खूप सारा फरक झालेला आहे. मुलांना वेगवेगळं साहित्य प्रोव्हाइड होत आहे, वेगवेगळे डीलर्स हे आपल्या महाराष्ट्रात आलेले आहेत, त्याच्यामुळं साहित्य मिळण्यासाठी सोपं झालेलं आहे. आणि सर्वच दृष्टीनं संघटना ही वेगवेगळ्या अँगलमध्ये वेगवेगळ्या पॉईंट्सवर काम करते. त्याच्यामुळं खूप चांगलं जे वातावरण पाहिजे आर्चरीसाठी ते आता आपल्या महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. एवढंच नाही तर आपल्याकडे आता महाराष्ट्राला नुकतंच मागील 2 वर्षामध्ये जर पाहिलं तर 2 अर्जुन अवॉर्ड आहेत, 2 वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत. त्याच्यामुळं खाली खेळणाऱ्या मुलांचा उत्साह आणखी डबल वाढलेला आहे.
आरणसारख्या आता यशोदा गुरुकुल प्रेमायसेसमध्ये ह्या स्पर्धा होत आहेत. काय वेगळं नेमकं काय जर सांगायचं झालं या स्पर्धेच्या निमित्तानं तर वेगळे काय पॉईंट्स बाहेर निघतील असं वाटतं? नाही, खूप चांगल्या पद्धतीचं हे जे ऑर्गनायझेशन झालेलं आहे. थोडीशी ग्राउंडचं आहे पण बऱ्यापैकी मुलांनी ते ऍडजस्ट करून घेतलेलं आहे, कारण इतकं काही वातावरण नाही, इतकं काही गरम वातावरण नाही, त्यामुळे मुलांना या ठिकाणी खेळण्यासाठी उल्हास आहे.